रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। रक्षाताई, तिसऱ्यांदा तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात आणि हॅट्रिकसाठी प्रयत्न करतायत, किती विश्वास आहे? विश्वास पूर्ण आहे, कारण की ज्या पद्धतीने मागच्या 2 टर्ममध्ये मी माझ्या मतदारसंघासाठी काम केलेलं आहे किंवा आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशासाठी जे काम केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने मला पूर्णपणे विश्वास आहे की यावेळेससुद्धा मतदार हा माझ्यासोबत राहील, मतदारांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहील आणि ज्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी आम्ही इथून पूर्ण पाठिंबा देऊ। मागील दोन्ही निवडणुका तुम्ही अगदी 3 लाख आणि 3.25 लाखाच्या फरकाने, मोठ्या फरकाने जिंकलेल्या होत्या। दोन्ही वेळेला मतदारसंघाच्या एकूण मतदानाचं 60% मतदान तुम्हाला मिळालेलं होतं। यंदा लीड मताधिक्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न आहे? यावेळेस आम्ही मतदानाची टक्केवारी पूर्णपणे वाढवण्याचा प्रयत्न करतोय की किमान तो 65% पर्यंत तरी तो गेला पाहिजे आणि यासाठी असतील नसतील ती सगळी ताकद आम्ही लावतोय। मतदारसंघामध्ये सगळे जेवढे सेक्टर आहेत सगळ्यांशी संपर्क करून, युवकांशी संपर्क करून, महिलांशी संपर्क करून की मतदानाचा अधिकार जो संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळालेला आहे, तर प्रत्येकाने ही जबाबदारी आपली प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे। कारण की ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक कोणती लोकल नाही आहे, तर त्याच्यामुळे देशाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जनतेचा, प्रत्येकाचा सहभाग असणं फार गरजेचं आहे। म्हणून यावेळेस आम्ही काम त्याच्यावरच जास्त करतोय की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। यंदा समीकरण आणखी तुम्हाला अनुकूल दिसत आहेत का? नाथाभाऊ जे ज्येष्ठ नेते आहेत सर्वात या परिसरातले आणि राज्याचे, त्यांचाही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। ते जरी तुमचे कौटुंबिक सदस्य असले तरी यंदा पूर्ण पाठिंबा, पूर्ण आशीर्वाद त्यांचा तुमच्या पाठीशी। आम्ही काही दिवसांपूर्वीचे तुम्ही ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशीचे विज्युअल्स पाहिले होते, तर नाथाभाऊ पाठीशी असल्यामुळे आणखी विश्वास वाढला। बघा, ह्या निवडणूक कोणती असो, आज सगळ्यांचं सहकार्य असणं फार गरजेचं असतं। आपण प्रत्येक निवडणुकीचा जर इतिहास बघितला, आपण पूर्णपणे प्रयत्न करत असतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये सपोर्ट केला पाहिजे। आज नाथाभाऊ माझ्या घरातले सदस्य आहे। नक्कीच मधल्या काळामध्ये ते राष्ट्रवादीत गेले होते, पण माझ्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी परत भाजपमध्ये यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याच पद्धतीने ते आता माझ्यासाठी काम पण ह्या निवडणुकीमध्ये करता आहे। त्यांची पूर्ण ताकद ते लावत आहे। आज पक्ष संघटना म्हणून आदरणीय आमचे गिरीश भाऊ असतील, ते आमचे नेते आहे, त्याच्यानंतर जेवढे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पूर्ण ताकद लावून आहे की ही जागा आपल्याला जास्तीत जास्त मतांनी विजय करायची आहे। नाथाभाऊ भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत तुम्ही सांगितलात। मध्ये चर्चाही होती की त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, केव्हापर्यंत होणार आहे? म्हणजे कारण जेव्हा पक्षप्रवेश होणार असं सांगितलं गेलं त्याच्यानंतर एक बराच कालावधी लोटलेला आहे, मात्र त्याबद्दल काही डेव्हलपमेंट नाही झाले। नाही, पक्षप्रवेशाची तारीख तर त्यावेळेसही भाऊंनी सांगितली नव्हती। ते मीडियाच्या माध्यमातून दाखवलं गेलं की आज होतं, उद्या होतं, 2 वाजता होतं, 3 वाजता होतं, पण असं कुठेही नाही आहे। आज ते फक्त निवडणुकीपूर्वी असं बोललेले की मी पक्षात येणार आहे। मे बी आता ही निवडणूक झाल्यानंतर पक्ष संघटना आणि तो त्यांचा निर्णय आहे तर ते ठरवतील। राष्ट्रवादी मधून त्यांचा मोहभंग होण्याचं काही विशेष कारण ठरला किंवा भाजप त्यांचा मूळ पक्ष आहे, 4 दशकं ते भाजपमध्ये राहिले होते म्हणून त्यांची ओढ एक भाजपकडे, नॅचरल एक स्वाभाविकपणे ओढ होती भाजपकडे? त्या संदर्भात तर तेच जास्त चांगलं आपल्याला सांगू शकतील, पण नक्कीच आज ह्या गोष्टीचं आनंद आहे की आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यायची इच्छा व्यक्त केलेली आहे। आज जसं मी नेहमी म्हणते की आज गिरीश भाऊ असतील किंवा नाथाभाऊ असतील किंवा अन्य नेते असतील जिल्ह्याचे, जर ते एकत्र येऊन ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत असतील तर नक्कीच ह्या गोष्टीचा आनंद आहे। कारण की शेवटी एकमेकांवर टीका करणं किंवा त्या वेळेने राजकारण जाणं हे कुठेतरी आमच्यासारख्या जनरेशनला हे मनाला पटत नाही आणि प्रयत्न हाच आहे की गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ एकत्र आले तर नक्कीच या जिल्ह्याचा विकास खूप चांगल्या पद्धतीने अजून होईल। तुमची लढत ज्यांच्याशी आहे श्रीराम पाटील, तुम्ही प्रचारामध्ये सातत्याने असा आरोप केलात की ते सातत्याने पक्ष बदलत गेले, 3 महिन्यात 3 पक्ष बदलल्याचा आरोप तुम्ही त्यांच्यावर केला। ते आहे, ती वस्तुस्थिती आहे। आपण बघितलं असेल, त्यांची माहिती जर घेतली असेल
तर त्यांनी 3 महिन्यामध्ये 3 पक्ष बदललेले आहे. आणि मी हे सुद्धा प्रामुख्याने सांगेल की ही निवडणूक, जसं मी आधी सांगितलं, ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे, देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. आज रक्षा खडसे हे फक्त एक माध्यम आहे, पण देशाचं नेतृत्व कोण करणार आहे त्यावर जनता मतदान करणार आहे. रक्षा खडसे आहे म्हणून नाही, ठीक आहे, मला मानणारा एक व्यक्तिगत वर्ग आहे की आज संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी काम करते, माझं स्वतःचं कामसुद्धा आहे, पण त्याचबरोबरने जास्त ह्या गोष्टीकडे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन आहे की देशाचं नेतृत्व कोण करणार आहे. आज श्रीराम पाटील जे आलेले आहे ते स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी आलेलं आहे. आज आम्ही जी लढत लढतोय, आम्ही देशाचं अस्तित्व ठरवण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो. तर याच्यामध्ये फरक आहे, कारण की आज इंडिया आघाडीकडे कोणी असा नेता नाही आहे की जो आज या देशाचं नेतृत्व करू शकतो, आणि हे जनतेला त्याची जाण आहे. कारण की शेवटी आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. त्याच अनुषंगाने या निवडणुकीला आम्ही लोक समोर जात आहोत. आज आमच्याकडे आदरणीय मोदी साहेबांच्या रूपाने आज सक्षम प्रधानमंत्री ह्या देशाचे आहे की ज्यांनी ह्या देशाला नक्कीच ह्या 10 वर्षामध्ये कितीतरी पटीने पुढे घेऊन गेले. आणि त्यांचं जे विजन आहे की 2047ला आपल्या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्य मिळून होणार आहे, तर त्यावेळेस आपला भारत हा विकसित झालेला पाहिजे, इतर देशांच्या तुलनेने कितीतरी पटीने तो पुढे निघाला पाहिजे. आणि या देशातल्या नागरिकाला प्रत्येकाला अभिमानाने सांगता आला पाहिजे की त्यावेळेस मी आदरणीय मोदी साहेबांना मतदान केलं. आज काँग्रेसचे नारे काय, आम्ही महिलांना 1 लाख देऊ, आम्ही गरिबी हटवू, आज 60 वर्षापासून ते गरिबी हटवायचेच नारे देत आहे, पण त्याच्या पलीकडे आपण कधी जाणार आहे. पण मोदी साहेबांनी या 10 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमधनं ते हळूहळू बाहेर लोकांना काढताय की बाबा आपण स्वतःहून का कमी समजायचं, भारत देश एवढा कमी नाही आहे. आज प्रत्येकजण सक्षम आहे, महिलांचं सक्षमीकरण चांगल्या पद्धतीने होतं. आज युवकांना आपण संधी देतो स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून. आज असे अनेक प्रकल्प भारत देशामध्ये आपण आणलेले आहे. मेड इन इंडिया गोष्टी आता बनवू लागलेल्या आहे, नाही तर आधी मेड इन चायना बघायचो आपण, मेड इन जापान सगळे प्रोडक्ट आपण वापरायचो. पण मोदी साहेबांनी आवाहन केलं की ती ताकद, ती क्षमता आपल्या भारतात सुद्धा आहे, म्हणून उद्याचा भारत हा मेड इन इंडियाच राहील. आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून इतर जगाला आपण ह्या सगळ्या गोष्टी पोचू की जेणेकरून आपल्या देशामध्ये रोजगाराची संधी वाढेल, आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ही इतर देशांच्या तुलनेने पुढे जाईल. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तर रक्षा खडसे यांना पूर्णपणे विश्वास आहे की ते विजयाची हॅट्रिक साधणार आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील किंवा खानदेशातील जे सर्व प्रमुख नेते आहे, मग ते गिरीश महाजन असतील आणि एकनाथराव खडसे जे सर्वात ज्येष्ठ नेते, त्यांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे यंदाचा विजय मोठा असेल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, रावेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.